सातव्या अवतारातला जगाचा मालक, या जगाच्या मालकाचे वडील वारले। जगाचा मालक म्हणजे पंढरपुरातला, या मालकाचे सातव्या अवतारात वडील वारले। राजा दशरथ राजा वारले। श्राद्ध करायचं ठरलं, गयेला श्राद्ध करायचं ठरलं। काय करावं? भगवान प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्ष विटेवरचा मालक, सीताई साहेब म्हणजे प्रत्यक्ष विटेवरची मालकीन। सामग्री जमा करण्यासाठी 9 दिवस लागले। सामग्री जमा झाल्याच्या नंतर विधी निषेधाचा काळ छेदला, 1.5 दिवस गेला। पुराण पहा, लक्षात येईल। पुराण बघा, पुराण रामायण पाहूच नका, दुसरीकडे बघा, दुसरीकडे। पुन्हा तुम्ही रामायण पाहून म्हणताल बाळ्या खोटं बोलतो, असं नका इचकी जाऊ, दुसऱ्याच्या अंगावर दगड टाकी जाऊ नका। आणि काय होतं माहिती आहे का, एखादा व्यक्ती जरा असा चमकला की लोक त्याच्यावर दगड टाकतातच। लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर इजत नसेल तर लोक त्याला दगड हाणून बिजितात, फोडूनच टाकतात, लाईट फोडूनच टाकतात। पण असं मी सांगतोय म्हणजे काय, तुमचा काय माझा विरोध नाही, काय नाही, एखाद्या तीर्थाचा माझा विरोध नाही, काय नाही, मी वाचून सांगतोय। हे सगळं जमा केल्याच्या नंतर सुद्धा निषेध। मला सांगा, सर्व सामग्री जमा झाली, कालभेदाची पर्वणी आली, आणि ही पर्वणी आल्याच्या नंतर पूजा सांगणारी जी आमची लोक होती ना, मंत्रोच्चार करणारी, ह्या मंत्रोच्चार करणाऱ्या लोकांनी सांगितलं, आता याला लाल रंगाची फुलं लागतात। कारण पिंडाला फुलं पांढऱ्या रंगाची नसतात, लाल रंगाची असतात, लाल रंगाची। आरक्तम पुष्पम समर्पयामी रक्तम चंदन समर्पयामी, एरवीच्या याच्यात म्हणत असतो। आज काही मला सुक्त म्हणायचं नाही ते, पण मी पुरावा द्यायला लागलो। मग लाल फुलं नाहीत ना, काटेरी वनस्पती होती। त्या काटेरी वनस्पतीला, विशिष्ट प्रकारची वनस्पती, त्याला केतकी नावाचं झाड म्हणतात। आणि ह्या केतकीला लालसर रंगाची फुलं येत असतात। आईसाहेबांनी ते फुल समर्पित केलं। सुनेला आपल्या उभयत कुळाचे पिंडदान करण्याचा अधिकार असतो, सुनेला हो। लेकीला मात्र बापाकडचं श्राद्ध करण्याचा अधिकार नसतो, हो नाही, सुनेला असतो पुरेपूर अधिकार। या भाऊ या। लाल रंगाचं फुल समर्पित केलं। पिंड झाली, आटपली पिंड, दिला पिंड, या पुढे या, पिंडही दिला। आणि मग प्रभू रामचंद्राने, या पुढे बसा बरं, प्रभू रामचंद्राने विचारलं, सीते एवढा वेळ? पिंड तर्पण केलंय। तर जगाच्या मालकाने आबा आपल्या पत्नीला विचारलं, तू माझ्या बाबांचं पिंड सासऱ्याचं समर्पित केलं, साक्षीला कोण आहे? पुष्पानां केतकियो माल्याधिनी भयो साक्ष गोधनम सकल स्थितायाम, गाय साक्षीला आहे। काय पितराचा वर्ण दोष झाला असेल मला काही माहित नाही, किंवा काय 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 दोष पडला असेल, वर्ण शब्द चुकीचा आहे, काय दोष पडला असेल, गायीनं सुद्धा होकार द्यायच्या ऐवजी नकार दिला। पुष्पास व्याघ्र भागा स्थितो माल्यादिन सवे छेदहा ततो पिंडो पुनितो भया जायते रुष्णिरो। गायीनं का नकार दिलाय? म्हणून आज आपल्या संस्कृतीत गाय तोंडाऐवजी पाठीमागून पवित्र आहे। सीताई साहेबांचा भेद पडला पाठीमागून, आणि गाय खरंच मागून चांगली आहे विज्ञानाच्या दृष्टीनं सुद्धा। गोमूत्र तिचं पाठीमागूनच पोषक आहे, शेण तिचं पाठीमागूनच पोषक आहे, दूधही तिचं पाठीमागच्याच पायात असतं ना, पुढच्या पायात थोडीच कास असते। सगळा ओरिजिनल गाभा पाठीमागच आहे ना। एकूण विज्ञानाच्या दृष्टीनेही गाय पाठीमागून पवित्र, आणि पुराणाच्या दृष्टीनेही पाठीमागून पवित्र, समोरून अपवित्र सांगितलं। गायत्री स्वमुखे भक्षित से माळ, गायत्री स्वमुखे भक्षित से माळ, मिळाल्या ओहळा गंगा गंगा मिळाल्या ओहळा गंगा। गायत्री स्वमुखे
केला तुम्ही बघा किती मोठी ताकद आहे. हो पाठीमागनं काय पवित्र केतकीचं फूल त्रेतायुगापासून अपवित्र सांगितलं. कुठल्याच देवाला पवित्र नाही केतकीचं फूल, अपवित्र सांगितलं. धोत्र्याचं फूल पवित्र सांगितलं. ते धोत्र्याचं फुलं असे चुरगाळले तोंडावून हात फिरला ना तर ते तोंड सुजत आहे इतकं विषारी फुल. पण ते भगवान शिवशंकराला पवित्र सांगितलं. ते हरितालिकेच्या दिवशी पवित्र सांगितलं. हो पण केतकीचं फुलं अपवित्र सांगितलं. आणि मग प्रभू रामचंद्रानं पुन्हा शरयूच्या तीरावर पिंडदान केलं. केलं नव्हते का पिंड सीतेनं? मला सांगा तीर्थराजानं उभं राहून सांगायला पाहिजे होतं राजाधिराज रामचंद्राय ये तर रघुवंशास्नुषायाम सीता भयो जनकनंदिनी सकलाम पिंड तर्पणोस्ततेवचा अभत्वम मुकाम वाणी. तीर्थ मुके झाले तीर्थ. म्हणजे त्या तीर्थाला कोणाचं तरी वजन आलं, तडपण आलं, ते बोलले नाही तीर्थ. चला या पंढरपूरकडे आता. देवीचा उपासक एक राजा जगदंबेचा भक्त होता तो. हो माझे 2-3 मित्र जगदंबेचे ते काही खातील काही खातील. हो ते तर म्हणलं आमच्या इथं दसऱ्याच्या दिवशी मानाचाच बोकड्या कापावा लागतो. मी म्हणलं तुला जर कापलं तर नाही जमायचं का? तुझी लेकरं तरी सुखी होते न तुला कापलं तर कशाला शेळीच्या पोराचा जीव घ्यायला घेणं देणं. किती 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 देवीची भक्त आहेत माई असे जवळचे नातेवाईक आहेत. ते आता करू काय आधी त्याला पोरी दिले ना आमच्या घरातल्या लोकांनी. आता मी बंद केलं त्याला देणं. हे पाहुण्या रावण्याला सांगत असतो यायला देऊ नका येडे येतं म्हणून. 2-3च आहेत आमचे पाहुणे तसे देवीचे उपासक. त्याच्यातला आमचा एक पाहुणा कोण्याच देवाला मानित नव्हता फक्त देवीलाच. आणि तो पाहुणा पंढरपूरला गेला. पंढरपूरला गेल्याच्या नंतर वारकरी भेटले. वारकऱ्याचा चालू होता हरिपाठ काकडा. सकाळचा काकडा चालू होता चंद्रभागेच्या वाळवंटात. स्नानगीन झालेलं, गंध लावलेला, मुद्रिका लावलेल्या, गळ्यात तुळशीची माळ, हातात चिपळी आणि काकडा चालू होता. माणसं आहेत म्हणले हो, धोतर गुडघ्यावर फाटलेलं. हो बनेली 2 भाकरी बांधता येणार नाहीत इतकी भोकाडं बनेलीला पडलेले अशी फाटके. परिस्थिती नाजूक होती ना त्या काळात. आता काळ वारकऱ्यांसाठी चांगला आलाय. फक्त वारकऱ्यांनी चांगलं राहावा. हो न बनकर साहेब वारकऱ्यांनी चांगलं राहावं. माझं मत आहे एखाद्यानं जर आपल्याला गावरान तूप दिलं असं ना विठ्ठलांना तर ते वरणावर खावा, भातावर खावा, बैंगणावर नाही खावा. होय काका बैंगणावर खात असते त्यांना नाही. वरणावर खायचं, भातावर खायचं, पोळीला लावून खायचं, भाकरीला लावून खायचं. भरतावच घेतलं बैंगण्यानं. हो वांग्याच्या भरताव तूप खाला. अरे असं करू नये. काळ गोड आलाय. खरंच चांगलं वागायचं काळ आहे. आबा आपल्या जन्माच्या अगोदर किंवा आपला जन्म झाल्यावर वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराज लोकांची परिस्थिती फार नाजूक होती. सायकल नव्हती भेटत. सप्ताहात व्यवस्थित पंक्तीला जेवायला पण नव्हतं. तरी पण त्या लोकांनी ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरेला गालबोट लागू दिलं नाही. नाही लागू दिलं त्या लोकांनी गालबोट. हो आता या 10-20, 25 लाखाच्या गाडीत, 50 लाखाच्या गाडीत बसणाऱ्या माझ्यासारख्या नालायकानं परमार्थाचे नियम सांभाळायचे. जगाचा मालक तुला डोक्यावर घेऊन फिरल. हो नियम सांभाळायचे. नियम दिसायला वारकरी साधा आहे रतन भाऊ, साधा वारकरी. आता हा देवीचा उपासक होता. याचं मंदिर फार सुंदर होतं जगदंबेचं. त्या मंदिराला रुपयाचं सारवण होतं. म्हणजे प्लास्टर म्हणायचं आपण. प्लास्टर रुपयाचा पडदा लावलेला. रूप नावाचा एक धातू आहे. हो टाळामध्ये कासं नावाचा धातू वापरला जातो. कासं ते टाळा असे घुळा घुळा वाजती. हो आणि येडपट माणसानं तयार केलेले खाटा खाटा वाजती. प्रत्येकाचा नाद. हा भूषण बुवा अबा झांज वेगळी वाजती. झांज वेगळी वाजती. चिपळीचा नाद वेगळा आहे, टाळाचा नाद वेगळा आहे, प्रत्येकाचा नाद वेगळा आहे. हो तो ध्वनी आहे ना त्या ध्वनी प्रसन्न स्थितीत येत असतो ना. हो टाळ आणि चिपळीचा ध्वनी प्रसन्न आहे, हृदयाला ओलावा फोडणार आहे. हो झांज असती का बाप्पा 90 वर्षाची पण गुडघे हालत आहेत. झापझोई 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 चलत असते ती झांज. याच्यावर बी वाजली तुम्ही.
म्हणत नाव भूषण ठुले. असू द्या. पाहिलं म्हणे काय परिस्थिती या माणसाची, काय दिलं असेल देवानं, किती फासुळ्या असा पिंजरा दिसायला तरी काकडा आवेशात म्हणायला. जवळ आले ते, चर्चा झाली. मी वेगळं सांगितलं होतं, आज वेगळं सांगतोय. त्याने आंघोळ करून आल्याच्यानंतर ते कपडे गिपडे थाट, त्याचं वैभव, त्या हिऱ्या माणिकाच्या माळा गिळा असा वजनात, ते रस्त्यानं चालताना त्याला पायघड्या टाकली. चंद्रभागेत पायघड्या. अहो, चंद्रभागेची वाळू ज्याच्या पायाला लागन त्याचं शरीर पवित्र. हो, आणि चंद्रभागेत जर पायघड्या टाकून चलत असेल तर असं समजायचं धोत्राव इन केली. नालायकपणा आहे तो, येडपटपणा आहे ते, आगावपणा. ती काय पवित्र आहे ती चंद्रभागा, सामान्य आहे ती. हो हो, ते पाणी किती पवित्र आहे. निघालं तिथं, त्या वारकऱ्याकडे पाहिलं. ए वारकरी बाबा, काय म्हणजे कधीपासून काकडा करायले? चांदणी निघल्यापासून. अजून किती वेळ? 3 मालिका राहिल्यात म्हणजे. कधी संपत याल? 10:30ला. नेरी म्हणला भेटली तर करायची, भेटली तर करायची. ते थांबलं. ते राजा देवीचा उपासक आमचा पाहुणा होता, मागच्या हप्त्यात मेला. मेला मागच्या हप्त्यात. ते मी जितेचं सांगत नसतो, कशाला उगा अंगावर इष्टू टाकतील ना महाराज. ते जितेचं नाही सांगायचं. मेला ते मागच्या हप्त्यात. बसला तिथं. का हो म्हणे कधीपासून करता? फार दिवस झालं. काय फायदा? म्हणला मला जो फायदा झाला हे मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजूच नाही. वजनदार माणूस ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. हो, आणि वारकऱ्याला जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, त्याचे पायी माझे का उत्तम चांडाळ. उत्तम कुळातलाय का चांडाळ कुळातलाय, पण वारकरी आहे ना त्याच्या पायावर माझं कपाळ. तुला माहित आहे म्हणे? अरे तुरच बोललं ते. अरे मी आई जगदंबेचा उपासक आहे. अरे त्या जगदंबेच्या कृपेने विद्या नावाचं नगर आहे, त्या नगरीचा राजा आहे, बादशाह आहे मी, बादशाह आहे त्या नगरीचा, बादशाह आहे मी. रोज नित्य गावरान तुपातले लाडू खातो मी. वारकरी म्हणले बाबा तू गावरान तुपातले लाडू खात असशील पण सकाळी गावखर खराब करीत असशील. आम्ही आनंदाचे लाडू खातो. तू गावरान तुपातले खात असशील रे. खराब केलास तो रस्ता हे खाऊ खाऊ. आम्ही आनंदाचे लाडू खातो. मस्तीतला माणूस येतो. काय बेत ते जगताप काका, मस्तीतला माणूस येतो. हा विद्यानगरीचा राजा आमचा पाहुणा म्हणला हे काय आगाव आहे उत्तम बो, आगाव माणूस म्हणले. काही ठिकाणा नाही संध्याकाळचा, बोलायला नाही रगिल. पण ती मस्तीची रगिली होती ना, ती भक्तीची रगिली होती, ती नाविन्याची रगिली होती. ती काय अशी पानछट रगिली नव्हती. खिशात नाही दानान बाजीराव माना. तुम्हाला नाही बरं, तुम्ही नावाचेच बाजीराव आहेत. आमच्याकडे एक जुनी म्हण आहे ती. बर म्हणले एवढ्या मस्तीत बोलतात. काय काय तुम्हाला काय वाटतंय? नाही म्हणे तुला ते रुपयाचं सारवण दिलं हे तितकंच लय मोठाडपण वाटायला का?
अख्खं गाव पंढरपूरचं आहे, सोन्याचं आहे. अख्खं पंढरपूर सोन्याचं आहे. झळझळीत सोन सळा कळस दिसतो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे नगर. त्रिशूळावरी काशीपुरी चक्रावरी पंढरी ही ताकद आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. फार मोठी ताकद आहे. अख्खं पंढरपूर सुवर्णाचं आहे. उभवली जेने लंका ती सुवर्णाची. पाप करी साची घेतली. पुण्याईनं थोडंच भेटली होती ती, हेच काटून घेतलेली. तिथं भगवान शिवशंकराचा वरदास्त लाभला म्हणून काही वेळापुरती रावणाला पचली. पण हे मूळता पंढरपूर सोन्याचं काय रुपयाचं सारवण दाखवता का म्हणले. पण ते पाहाची तुझी ताकद आहे का. कृपा केली त्या वारकऱ्यानं, ती दृष्टी आली आणि पंढरपुरातले सगळे भितड सोन्याचे. नुरुसच झाला. काय म्हणला आई, तो मंदिर सोन्याचं आहे, इतका फुगलो मी काशी फळासारखा. याला आंगडं घालायला नाही, धोतर नीट नेसायला नाही, 10 वाजूस तर नेहरीचा मेळ नाही, तरी अख्खं पंढरपूर सोन्याचं. काय ताकद आहे. पुण्याची फलश्रुती काय, काय पुण्याची फलश्रुती. वारकरी म्हणले तूही काय. ते म्हणला मी आत्तापर्यंत 150 याग केलेत. याग म्हणजे यज्ञ. 150 यज्ञ केलेत. हो याग केले. बर 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 बर. याची काही फलश्रुती अजून काही अनुभूती आली नाही, काही प्रसंग आला नाही का. नाही आला. थांब म्हणले मुक्कामाला. मुक्कामाला थांबले आणि काय माव केली पंढरपुरातल्या मालकानं. एक पोरगच कापलं. ते खोटं खोटं खरं कसं कापीन. मुंडकं एकीकडं शरीर एकीकडं. आणि ह्या राजाच्याच उशाला नेऊन टाकलं मुड. सकाळी 8 राजाने मुलगा कापला. तलवार तर कमरालाच होती, खेटूनच होती ना झोपताना. आता ज्याच्याजवळ शस्त्र आहे त्यानंच कापलं. ते म्हणलं आगाऊच पंढरपूर व्हा तुम्ही, सोन्याचं सांगतोय, पुण्य हे सगळ्या गोष्टी आहे. अहो आमची जगदंबाच बरी. आणि काय सगळे भानगडी म्हणले. अहो नाही खून केला तरी खुनाचा आरोप आला. मग एक काम करा तुम्ही उपासक आई जगदंबेचे भक्तराज, तुम्ही एक काम करा ना, 9 दिवस साबुदाणा खाता तुम्ही. दसरा झाल्यावर तुम्ही खेकडे धरितात. जरा हिशोबात राहा. तुम्ही 100-150 यज्ञ केलेत ना, त्या 2-3 यज्ञाचं पुण्य देऊन टाका, पोरग उठन. सगळ्या यज्ञाचं दिलं. अवदानो प्रातुः भोगाश्वम सर्वस्थिता भोगियम संप्रोस्थिता लुप्तपिंडो भयस्थिता अर्जो जगदंबायाम वज्रेश्वरी कामेश्वरी प्रियेश्वरी प्राणेश्वरी कमला विमला सकला जायती मखेषु शुद्ध भवा अवदाने घृतेषु तिलद्दाने सर्वहा पिंड बली जायते. यज्ञाला पिंड द्यावं लागत असते, बलिपिंड द्यावं लागत असते. असे 150-200 पिंड दिले. टाइम तर नाही संपला आबा आपला. हो मला सूचना करा. मग जरा म्हशीच्या वाघरावानी मला सुधरत नाही. हिरवटीला लागल्यावर त्याला मसड गवसत नाही. मला दाखवा. हां आणि 10 मिनटं शिल्लक. आपला पुरावा संपतून तेवढ्यात. मला वाटतं पहिलं कडू अजून घ्यायचंच राहिलंय का. असं असतं कुठे कीर्तन. बघू उभाट्या पाळी चालू आहे. बेटीने गेल्यात आहे की नाही अन्न. पाळी कमी हो द्या. पण वरपणन कुठं शेल्यावून माती पडू द्या. सगळं द्या म्हणले पाणी. ते पुण्य सोडून द्या. काय नाही. वारकरी जवळ होते. सांगितलं दादा एक सांगू तुला, इथं आल्यापासून चंद्रभागेच्या आंघोळी किती केल्या. ते म्हणला मी एकच केली पण सर्दी झाली म्हणून मी 5 दिवस झालं मला सोन्याच्या पातेल्यात तापिलेलं पाणी येते आणि त्यानं मी आंघोळी करतो. सुवर्णो पात्रायाम तप्तो वैशानरो स्नानार शुद्धिर्भयो शुद्धम स्नेहाती जायते. स्नेह म्हणजे तेल, शुद्ध द्रव्य अंगाला लावतो म्हणे. मी एकदाच केलं. मग एकदा चंद्रभागेचं आंघोळ केल्याचं पुण्य संकल्प सोडून टाक. कापलेलं डोकं जुटलं आणि पोरग उठलं. चला आता पाठीमागे या. एवढाच पुरावा बस झाला. तुम्हाला जास्त नकोय. हो पुन्हा फार गोळ्या घेतल्यावर ॲक्शन येत असते. कशाला नाही म्हटा आहे का नाही. गावरान तूप असलं जास्त पिलं ना संडास लागत असते. हो सीता कोण होत्या. इटेवरची मालकीन. केलं नाही श्राद्ध सासऱ्याचं. निळा बाबा केलं श्राद्ध. केलं श्राद्ध. साक्षीला काय फुल साक्षीला आहे.
ज्या गंगेत पिंड तर्पण केलं तिचं नाव गाय आहे. पण हिच्या बी डोक्यावर काय वज पडलं होतं काय माहित, तिनं पण नकार दिला. म्हणून पंढरपुरातली मालकीन बनकर अण्णा, त्या मालकीनं शाप दिला, तो पाणी उघडा असलं की किडे पडतील. म्हणून आज गयेमध्ये स्नान करायचं, पाणी उघडं करायचं, आंघोळ करायची, पुन्हा झाकून टाकायची. ऐक नाही प्रथा इटलांना, ती मालकीनीनं शाप दिला. निळा बाबा मालकीनीनं शाप दिला. इथे ताकद किती मोठी कल्पना करा. पंढरपुरातल्या मालकीनीने विधी केलाय तरी तीर्थ मदत करीत नाही. पंढरपुरातल्या मालकीनीने विधी केलाय तरी फुल मदत करीत नाही. पंढरपुरातल्या मालकीने विधी केलाय तरी गाय मदत करीत नाही. इथं कोणाचाच नसताना एकाच आंघोळीचं पुण्य सोडलं तर मृतामचे तवे स्तते शहाम. काय ताकद हे राजे. म्हणून पंढरी शिजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. दिन या शब्दाचा अर्थ भिकारी नाही बरं. दिन या शब्दाचा अर्थ आहे शुद्ध अंतकरणी. ज्याचं अंतकरण गोड आहे उत्तम महाराज, त्याचा तो सोयरा आहे. एक 5 मिनिटं घेऊ का? लाकडं आहेत का वाळलेले? काय नाही, आराम झाला रात्री मस्त. अण्णांकडे शिर्डीला थांबायची व्यवस्था केली. संतोषरावला फोन केला. हो आम्हाला 4थ्या काय मजल्यावर कळालं नाही, आम्हाला काय पायऱ्यानं जायचं काम नाही पडलं. वरी झोपलो तर आला ती मस्त. बनकर अण्णांनी सोय केली छान तिथं. चांगले माणसं आहेत तुमच्या भागातले, महाराजाच्या सोयी करतात. हा ना, परवाला आम्ही तिथं चापोलीला होतो. ते कीर्तन करून रातोरात सोलापूरला येऊन मग पुरंदरला गेलो. हे काय कीर्तन बी जवळजवळ भेटत नाहीत ना. नाही तर नदीला पाणी असल्यावर विहीर कशाला खांदायचं काम पडेल आहे का नाही. इकून तिकून पाईपलाईन करावं लागेल. चांगली माणसं आहेत छान. कोणी कोणाचा सोयरा नाही होऊ शकत. जगाच्या मालकानं स्वतःचं कर्म दुस्तर होतं, जगाच्या मालकिनीचं कर्म दुस्तर होतं. म्हणून 6 महिने 27 दिवस तिला रावणाच्या अशोक वाटिकेत राहावं लागलं असं रामायण सांगते. कोणी कोणी काही भनगळीत असेल ते त्या नालायकाचं चिपड्याचं तिकडंच राहू द्या, पण असं रामायण सांगते. काही भनगळीत काही बी स्वतःला लय हुशार समजितीत काही काही नाही. पुराण हे कोणाच्या बापाची जहागिरी नाही. मारुतीरायनं समुद्राला रस्ता मागितला आणि समुद्राला सांगितलं तुमची मुलगी प्रभू रामचंद्राची बायको आहे, म्हणजे रामचंद्र तुमचे जावाई आहेत आणि सासऱ्यानं जावायला रस्ता द्यावा. पण सासरा म्हणला मी पोरगी ज्याला नीट सांभाळता येत नाही त्याला मी जावाई म्हणतच नाही. नाही द्याला समुद्रानं रस्ता. नळ नावाच्या वानराच्या हातानंच सेतू बांधला 1200 किलोमीटरचा आबा आणि त्याच्याहून प्रभू रामचंद्र गेले. मग राम सोयरे नव्हते का समुद्राचे? पण जरासं तुष्ट आल्यावर म्हणला का होय सानपजी म्हणला का ते सोयरा काका? नाही म्हणला. महाराज म्हणला का? मला नाव आठवणं तुमचं. निलेश महाराज आपल्या भागवतात येत होते ते निलेश बुवा. म्हणला का तितक्याही पुटामुळे सोयरा म्हणला का नाही? एखादी मुलगी एखाद्या गावात देवान कर्मधर्म योगाने थोडंसं कमी अधिक व्हावं. अहो त्या गाव
फालताड गावे म्हणले ते का सोयरे आहेत का? माणूस इथं असं करतोय. किती दिनाचा सोयरा? एकच मुद्दा सांगतो. बिदरच्या बादशाकडे जे सरदार होते ते शिंपी होते, म्हणजे यातीनं शिंपी. प्रत्येक वर्ण भेद लावला ना. वर्ण का लावले? तुम्ही शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या 9 वया वाचा, नाथ भागवतातल्या. वर्ण कशा करता लावले? काही म्हणते सगळी मानवता. अरे मानवता सगळे, पण वर्ण जे लावलेत का पंढरपुरातल्या मालकानं ते व्यवस्थित लावलेत. त्याच्यातल्या 2 वया मी कीर्तनात सांगू शकत नाही, फक्त तुम्ही घरी झाल्यावर वाचा, किंवा नुसते माणसं पुढे हसले तर सांगल. इतका मतिता अर्थ त्याचा वेगळा आहे. सांगायला काय हरकत नाही, पण माझं वय कमी आहे. पुन्हा ह्या म्हणत्यान माय मेला लईच की तू. आणि वया तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या आहेत. फार 9 वया वाचा तुम्ही, लक्षात येईल वर्णाचा काय भेद. शिंप्याच्या कुळात. पण त्या शिंप्याला जी मुलगी झालती ती मुलगी तात्विक, सात्विक, सदाचारी, सिलवान, अधिकारी मुलगी होती. तिचं नाव होतं राजाई. आणि राजाई सारखी धर्मपत्नी माझ्या निष्ठावंत नामदेवरायाला भेटावा अशी पंढरपुरातल्या मालकाची अपेक्षा होती. मालकाची अपेक्षा होती. पण सरदार श्रीमंत आहे. मी एका कीर्तनात सांगितलं होतं, त्या सरदाराला बसायला 844 घोडे आहेत. योगजन म्हणला बाळू महाराज तो होता कार सुंबळ्या मी नव्हतो ना, पण पुराण सांगतंय ना. आणि तू काऊन इतका शेप टिकून गरम व्हायला? हा काय तू या बापाचा पटका पेटला जर त्या सरदाराला 844 घोडे येत? अहो तो नामदेवरायचा सासरा आहे ना, होद्यान मोठा. हा काय तू ह्या बेंबीवर टेंभा टाकला पेटलेली गौरी? मला काय मिळच कळत नाही. दुसऱ्याचं पोरग नोकरीला लागल्यावर तू ह्या पोटात काऊन डबा उठतो? काय घेणं आहे का त्याच्याहून? अहो नालायकाचं वर्णन केल्यावर इचका काहीतरी, चांगल्या माणसाचं वर्णन आहे ना. हो हा लगाम कुठं चांदीचा असतो का सोन्याचा असतो का? तू या बायकोला डोरलं भेटणं तू फुटकं नशीब आहे ना नालायका. रावणाच्या लंकेत मसडायला साखळ्या सोन्याच्या होत्या. आपण कुठून काय फायदा आहे? काय घेणं आहे का त्याच्याहून? अहो माझ्या जन्माच्या अगोदर 2 वर्षांनी लग्न झालंय. माझा झाला 83चा जन्म. मला वाटतं 15/5/83 अक्षय तृतीया त्या दिवशी आलती. हो त्याच्या आधी 2 वर्षांनी लग्न झालं. लग्नात नवरदेवाला बसायला जी घोडी आणली होती का, त्या घोडीला 2 चांदीचे खोटाड रवले होते. एक सोन्याचं आणि एक चांदीचं. पुढून 1.5 किलोचं खोटाड रवलं घोडीचा लगाम बांधायला, आणि मागून 2.5 किलो चांदीचं खोटाड रवलं पायबंद बांधायला. आमच्या आकणीचं लग्न होतं ते, बोराडे पाटलांचं आकणीचं लग्न. म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदर 2 वर्षात 2.5 किलोची मेक घोडीचा पायबंद बांधायला, आणि 1.25 किलोची मेक लगाम बांधायला सोन्याची. तो काळ किती मोठा असेल कल्पना करा ना. काहीच एवढा मोठा श्रीमंत सरदार नामदेवरायला पोरगी कसा देईल? नामदेवरायची परिस्थिती तर तुम्ही पाहिली. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंती कीर्तन करी. रक्त्याची लंगोटी. आज नामदेवरायच्या अभंगावर कीर्तन करून मी ब्रासलेटचं पटका घेतलाय. मी अण्णानच बांधला त्याची पटका. नामदेवरायच्या अभंग चिंतन मी करीत असेल, आणि तेल धोत्र नाही नेसायला. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी, जाणत से आळी नामयाची. झोपलं होतं ते बी एके दिवशी. वारा पाणी मुसळधारा, वारा पाणी मुसळधारा, तेने मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा, वारा पाणी मुसळधारा. वारं सुटलं, पाऊस आला, ते झोपडं मोडून गेलं. इतकी परिस्थिती नाजूक. धेल बाप पोरगी. मुलगी देत असताना कुठेही द्यायची नाही. पुरावा एकदा म्हणता का? कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या, द्रव्य आणि करुण्या, कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या, कुळ कर्म शोधन्या. द्रव्य आणि कन्या, पैसे कोण्या नाला काल द्यायचे नाही.
आसन वेश महाराजाचा घातलेला पेताडा जर असेल तर पैसे देणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असतात. मग द्रव्य देत असताना द्रव्य पात्र विचारून अन्नदान कोणालाही करा, पण कन्या आणि द्रव्य हे कुळ पाहून कन्या द्यायची असते, त्याची अवस्था बघून कन्या द्यायची. उग नाही गाय सोडीन कोण्या दावणीला बांधली तसं नसतंय, पाप लागत असते. ते कसा देईन राजा? नामदेवराय एका अधिकारानं मोठे, पण माहीत काय परिस्थिती बाकीची साधी आहे. पण ब्रह्मांडाच्या मालकाच्या लक्षात आलं ही कन्या माझ्या नामदेवरायला पत्नी म्हणून पोषक आहे, पण देणार नाही. बाप तर श्रीमंत आहे, पण श्रीमंत राजाच्या घरी आहे. बिदरचा बादशाह श्रीमंत होता. जगाचे मालक स्वतः गेले सोयरिकीला, पाहिलं तिथं दामू शेट्टी स्वतः आहे, बघितलं. घोंगडी होती मालकाच्या खांद्यावर अशी अन्न घोंगडी. त्या घोंगडीला सुप्तजय नावाची हिरे होते. म्या फक्त पुराणात वाचिले. म्या महाराष्ट्रात इतके गाव फिरले, पण एकाही सोनाराचे इथं सुप्तजय हिराबनकर साहेब नाही पाहिलाच नाही. त्याचा आमोशाच्या दिवशी बॅटरी इतका उजीड पडत होती. 15 फूट वाढलेल्या उसात ते हिरा अंगठीत घालायचा आणि चालायचं. दिवस निघल्या इतका उजेड पडतो, दिवस निघल्या इतका. इतकी ताकद त्या हिऱ्यात आहे. आणि असे हिरे घोंगडीच्या दोन्हीकडच्या दशायला होते. घोंगडीला ह्या दशा असतात. हे आपल्या घोंगड्यानं काही घातलंय, काही घातलंय. आता याच्यात कपडा घातलाय ना, ही बाटकी आणि घोंगडी. घोंगडी बाटत ती नसती, ती फक्त मेंढराच्या केसाची असावं. हिच्यात घातलंय उलन कोचलं. आता हिला जर इटाळशीचा पाय लागला आणि त्याच्यावर कीर्तनकार मोठा संन्यासी बसला, त्याची लंगुटी जळण ना. काही लोक कशाला कशाचे थिगळं लावायले. अरे ओपत म्हणून काही असतं का? 5 क्विंटल सोनं घरी असलं म्हणून मंगळसूत्र 3 किलोचं घालीत असतात का? नवऱ्यानं लय मोठं सोनं घेतलं, 3.5 किलोचं मंगळसूत्र घातलं भोगीच्या दिवशी, आणि सक्रातीच्या दिवशी पहाटच मिली कस्तुरी. एवढं सोनं घालीत असतात का? काही कशात नसतात क्वचित. घोंगडी तिला हिरे होते, हिरे. घोंगड्या 9 प्रसिद्ध होत्या. त्याच्यापैकी एक प्रसिद्ध घोंगडी होती महाभारतात, ती भीष्माचार्याची. ती सिंहाच्या मानावरल्या केसाची होती. आयाळीं केशरी भाऊ आसनस्तो भयो भीष्मा जायते तलकपा तर्पणो शास्त्रो शुद्ध्यो पुनितो भया नैवम बाळू महाराज लिखितम. महाभारत सांगते विठ्ठलांना, माझं थोडंच वाक्य येते, मालकाचं वाक्य. असो काय सांगू लागलो. मालक गेले तिथं घोंगडी हिरे. बादशाहन पाहिलं. इन्शाल्लाह ला इलाही ला इल्ला इन्शाल्लाह बिस्मिल्लाह रहीमिल्ला ला इलाही ला इल्ला हुजुल्ले रसुल्ले मोहम्मद दिज्जा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह. बेगम लगेच आल्या. सरकार आइए बेगम, देखो भला ये दामा शेट्टी का मेहमान है. बोले एक कंधे पे रखे वाली जी चादर है, कंबल है, घोंगडी है, हिरे लगाए वाली हिरे हिरे हिरे. बादशाहचा माल. जरा हिंदी जरा मचकी येते, आखडून घेतो. हो, तोंडावर पडण्यापेक्षा खाली पाहून चालावा, आहे का ना. उगं कशाला थुत्तर फोडून घ्यायचं, आपल्याला येतच नाही ना. कशाला उगं एकीला गौऱ्या लावता येत नाही, ती म्हणली मी धिरडे करते. मी म्हणलं नको मंजुळा, तुला गौऱ्या लावता येईन तर तुला धिरडे कसे येते बाई, तू नको करू. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही. मला हिंदी येत नाही वय. विठाला देखो बोले बेगम, राजाची कन्या आली. अब्बा जान देखो बोला क्या महल चमक रहा है. त्यांच्यात जरा सूर्याचं नाव कमी घेतात. काय म्हणले ते? पुनमोचदित चांद हेस्ती पुनमोयत चांद हेस्ती. पुढचं मला आठवणं ते अरबी भाषेतले. हो, ये पूनम का चांद लक्षाधिक चांद ये महल में आए वाले हैं. देखो जो पूनम का चांद है, कैसे चांद से तारे चमक रहे हैं. देखो भला क्या कंबल है उनकी. अब्बाजान देखो, अब्बाजान देखो. बादशाह 3 वेळेला चकित झाला. 3 वेळेला. एकदा घोंगडी पाहिल्या, एकदा मोहरा पाहिल्या, आणि एकदा मोहराची परचुंडी टाकणारा पाहिल्या. हो,
पुन्हा कधी योग आल्यावर सांगू आपण ते. आता फक्त सोयरा हा शब्द पटवून द्यायचा, पटवून द्यायचं. बसल्या पंगती. बिदरला पांडुरंगाच्या पादुका आहेत. आपल्या संस्कृतीत तुळशीशिव लग्न लागत नाही विठ्ठलांना, म्हणून बिदरच्या बादशाच्या दरबारात आबा वृंदावने नामदेवरायाचं लग्न बिना तुळशीचं कसं लागन? नाही लागू शकत काका, शास्त्र आहे त्याच्यासाठी, म्हणून तिथं तुळस. पुढचं नको, आपल्याला इतकंच बघायचं. कार्यक्रम सगळा आटपल्याच्या नंतर दामू शेट्टीची जी परिस्थिती ही सगळी पाहिली, एकदम साधारण होती. काही काही सोयऱ्यांनी सांगितलं घर अत्यंत साधं आहे, पण बादशाह हुशार होता. बादशाहनं सांगितलं मला जरासं विचारू द्या. एखादी गोष्ट मनात बसली की माणसाला विचारा वाटते. बघा या बा, ओरिजिनल शेतकऱ्याला बैल कोणाचे असू द्या, चांगले असल्यावर बघाच वाटते. काय बैल येतो म्हणे, काय शेतकरी हौशी असेल, काय बैल आहेत, काय बैल आहेत, अरे काय बैल गाडी आहे. ह्या वागण्यानं तर शेतकरी कळतो, हो बाई कळती अंगणाहून, आणि शेतकरी कळतो बैलगाडीच्या वांगणाहून. वंगण कळत ना तुम्हाला, हे मीच सांगायचं. आणि बाई किती निर्मळ आहे तिच्या अंगणाहून कळती. 1.5 महिन्याला एकदा झाडी तीन मोहनाव निर्मळा, खरा उखांडा टाकला बोकांडी पुढच्याच्या, आणि तो नाव निर्मळा. वागणं असते, वागणं वागणं. विचारलं, थांबा म्हणले, मनात बसलं. नाम आपलं काय नाम आहे, त्याला मराठी हिंदीला येत नव्हती ना, ही मराठी आकारात. दामू शेट्टी, तुम्हारा नाम दामू शेट्टीच है का? बर बर बर. तुम दुल्हे के बाबा है का? अर्धी मराठी अर्धी हिंदी. दुला म्हणजे नवरा, दामदेव नवरदेव होते ना. दुल्हे के बाप है आप? जी बोले. असं कशाला म्हणेन मी, एरी म्हणायलो. बर बर. एक कोण आहे? आपीच पूछो बोले. दामू शेट्टीन तिकडं पाहिल्यावर दामू शेट्टीला विचारलं होतं बादशाहनं कोण आहेत, पण दामू शेट्टीच्या लक्षात आलं आपण देव म्हणा हे कशाचं मानित, आणि पाहुणा म्हणा होता आपण कोण, हे कोण, काय कोण, आपण विचारा. महाराज त्या काळातला राजा स्वतःहून देवाकडे गेला. देव माणसाच्या रूपात आहे. आपका नाम क्या है? इठो नाम है. अभी परिवार वाले की कौन है? मी वराचा मामा आहे. नवरदेवाचा मामा आहे.